भारताची ओळख फक्त त्याचा इतिहास किंवा संस्कृतीनेच नाहीये, तर त्याचा भूगोलही तितकाच अफाट आणि वैविध्यपूर्ण आहे. चला तर मग आज आपण या देशाच्या नकाशात जरा आत डोकावून बघूया आणि तिथली भौगोलिक आश्चर्य शोधूया. चला, या प्रवासाची सुरुवात एका अगदी सोप्या पण महत्त्वाच्या प्रश्नाने करूया की जगात भारत नक्की आहे कुठे आणि त्याचा हा जो विशाल भूभाग आहे तो कसा बनला आहे. तर बघा, आपल्या पृथ्वीच्या नकाशावर भारताचं एक पक्क ठिकाण आहे. तो पूर्णपणे उत्तर गोलार्धात येतो. आता हे जे त्याचं स्थान आहे ना, त्याचा थेट परिणाम इथल्या हवामानावर आणि ऋतूंवर होतो. कसं, तेच आपण आता पाहणार आहोत. आता बघा, पृथ्वीवर कोणतीही जागा नक्की कुठे आहे हे ठरवण्यासाठी ना अक्षांश आणि रेखांश नावाच्या काही काल्पनिक रेषा वापरल्या जातात. एक प्रकारचं ग्रिडच समजा. तर मग या रेषा भारताच्या नकाशावर नेमक्या कशा पसरल्या आहेत तेच बघूया. यामुळे काय होतं माहितीये, भारताचा जो दक्षिणेकडचा भाग आहे तो विषुववृत्ताच्या अगदी जवळ येतो आणि म्हणूनच तिथे आपल्याला उष्णकटिबंधीय हवामान जाणवतं. आणि जसं जसं आपण उत्तरेकडे जातो ना, तसं तसं हवामान बदलत जातं. हे सगळं घडतं ते या अक्षांशीय विस्तारामुळेच. आणि अगदी तसंच भारताचा रेखांशीय विस्तार त्याला पूर्णपणे पूर्व गोलार्धात ठेवतो. सोप्या भाषेत सांगायचं तर यामुळेच भारताची जी प्रमाणवेळ आहे ती ग्रीनविच वेळेपेक्षा नेहमी पुढे असते. आणि हे बघा, हे आहे कर्कवृत्त. ही एक खूप महत्त्वाची रेषा आहे जी भारताच्या जवळजवळ मध्यातून जाते. आता गंमत बघा, या रेषेमुळे देशाचे 2 हवामान विभाग तयार होतात. दक्षिणेकडचा भाग उष्णकटिबंधात येतो आणि उत्तरेकडचा भाग समशीतोष्ण कटिबंधात. आणि म्हणूनच आपल्याला एकाच देशात हवामानाची इतकी विविधता अनुभवायला मिळते. बरं, भारताचं जगातलं स्थान तर आपल्याला कळालं. आता पुढे जाऊया आणि बघूया की या भौगोलिक स्थानामुळे भारताचा विस्तार केवढा मोठा आहे आणि त्याचे शेजारी कोण कोण आहेत. जरा विचार करा, उत्तरेला लडाखपासून ते थेट दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंतचं अंतर तब्बल 3200 किलोमीटर आहे. म्हणजे जवळजवळ युरोपच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करण्यासारखं झालं हे. आणि तसंच पश्चिमेला गुजरातच्या कच्छपासून ते पूर्वेला अरुणाचल प्रदेशपर्यंत भारताची रुंदी आहे 2900 किलोमीटर. एवढ्या मोठ्या विस्तारामुळेच देशाच्या वेगवेगळ्या भागांच्या वेळेत सुद्धा फरक जाणवतो. आणि या सगळ्याचा परिणाम काय, तर भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे तब्बल 32 लाख चौरस किलोमीटरपेक्षाही जास्त. आणि म्हणूनच भारत जगातला 7वा सर्वात मोठा देश आहे. आता साहजिकच आहे, एवढा मोठा देश म्हटल्यावर शेजारीही खूप असणार. भारताच्या सीमा जमिनीवरून 7 देशांना लागून आहेत, तर समुद्रावरून 2 देशांशी जोडलेल्या आहेत. आणि यामुळे या संपूर्ण प्रदेशात एक खूप इंटरेस्टिंग भूराजकीय परिस्थिती तयार होते. पण भारताचा भूगोल म्हणजे फक्त त्याचा आकार किंवा विस्तार नाहीये. खरी मजा तर त्याच्या आत लपलेल्या वेगवेगळ्या प्राकृतिक रचनेत आहे. चला, आता आपण त्याचाच शोध घेऊया. आपण उत्तरेपासून सुरुवात करूया. भारताचा मुकुट म्हणजे आपला हिमालय. याच्या 3 समांतर रांगा आहेत बरं का. सगळ्यात उत्तरेला आहे हिमाद्री, जिथे जगातील सर्वात उंच शिखरे आहेत. त्याच्या खाली येतो हिमाचल, जिथे आपली सगळी आवडती हिल स्टेशन्स आहेत. आणि सगळ्यात दक्षिणेला आहे शिवालिक, जी हिमालयाची सर्वात नवीन पर्वतरांग मानली जाते. आता हिमालयाच्या पायथ्याशी काय आहे, तर तिथे पसरली आहेत विस्तीर्ण उत्तरेकडील मैदानं. यांना भारताचं धान्याचं कोठार असंही म्हणतात. आणि ते का, ते आपण पुढे पाहूच. हे बघा, हजारो वर्षांपासून हिमालयातून ज्या नद्या वाहतात ना, त्या आपल्यासोबत खूप सुपीक गाळ वाहून आणतात आणि तो इथे या मैदानांमध्ये जमा होतो. आणि याच सुपीक जमिनीमुळे इथे शेती इतकी चांगली होते. आणि म्हणूनच हा प्रदेश जगातल्या सगळ्यात जास्त दाट लोकवस्तीच्या प्रदेशांपैकी एक बनला आहे. आता या मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पाहिलं तर आपल्याला दिसतं एक त्रिकोणी आकाराचं पठार. याला द्वितकल्पीय पठार म्हणतात. हा भारताचा सगळ्यात जुना भूभाग मानला जातो आणि तो खनिजांनी खूप समृद्ध आहे. आणि या पठाराच्या दोन्ही बाजूंना जणू काही 2 मोठ्या भिंती उभ्या आहेत. त्या म्हणजे पश्चिम घाट आणि पूर्व घाट. या दोन्ही पर्वतरांगांचा भारताच्या हवामानावर आणि इथल्या नद्यांवर खूप मोठा परिणाम होतो. पण या दोन्ही घाटांमध्ये एक मोठा फरक आहे. पश्चिम घाट कसा आहे, तर तो एका सलग न तुटलेल्या भिंतीसारखा आहे. या उलट पूर्व घाट मात्र तुटक आणि विखुरलेला आहे. आणि या फरकामुळेच तिथून वाहणाऱ्या नद्यांच्या प्रवाहावर खूप परिणाम होतो. आता भारताची मुख्य भूमी तर आपण पाहिली, पण त्याशिवाय 2 सुंदर बेट समूह सुद्धा भारताचाच भाग आहेत. अरबी समुद्रातली लक्षद्वीप बेटं ही प्रवाळांपासून बनलेली आहेत, तर बंगालच्या उपसागरातली अंदमान आणि निकोबार बेटं ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झाली आहेत. किती वेगळंपणे बघा.
तर आपण हे सगळं पाहिलं, डोंगर, मैदानं, पठारं. पण मग काय, ह्या सगळ्या वैविध्यपूर्ण भूगोलाचा इथल्या हवामानावर, वनस्पतींवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होतो? चला ते पाहूया. भारताच्या हवामानाबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यात आधी नाव येतं ते मान्सूनचं. मान्सून म्हणजे फक्त पाऊस नाही बरं का, ते एक संपूर्ण ऋतुचक्र आहे जे भारताची शेती, अर्थव्यवस्था आणि लोकांची जीवनशैली ठरवतं. आणि हे अगदी सरळ गणित आहे. जिथे पाऊस आणि जमिनीची उंची बदलते तिथे तिथली वनस्पती सुद्धा बदलते. उदाहरणार्थ, जिथे खूप पाऊस पडतो म्हणजे पश्चिम घाटात, तिथे घनदाट सदाहरित जंगलं आहेत. तर जिथे पाऊस कमी आहे म्हणजे वाळवंटात, तिथे फक्त काटेरी झुडपं दिसतात. आणि हिमालयात तर उंचीनुसार वनस्पतींचे प्रकार बदलत जातात, जणू काही निसर्गानेच वेगवेगळे मजले बांधले आहेत. तर मग पुढच्या वेळेस जेव्हा भारताचा नकाशा समोर येईल तेव्हा फक्त रेषा आणि शहरं बघू नका. त्या नकाशाच्या मागे दडलेला इतिहास, तिथल्या लोकांचं आयुष्य आणि निसर्गाची ही जी काही अद्भुत किमया आहे ती समजून घ्यायचा प्रयत्न करा. कारण भारताचा भूगोल म्हणजे फक्त दगड माती नाही, तो एका जिवंत, धडधडणाऱ्या संस्कृतीचा आरसा